दूध भेसळ संदर्भात काल गैरसोयी होते, तर मग दूध भेसळीचा आका सापडणार आहे. तर मला सांगतो आका आहे ना, आकाचं काम एकच आहे, तुम्ही करा भेसळ, त्यातून मला द्या, तुम्ही खा आणि मी खा, अशा प्रकारे सर्व यंत्रणा आपल्या तालुक्यात चालू आहे. आणि ती चालू असताना ते सापडायचं काम कसं आहे माहिती आहे का, की त्याची मुळं सापडली. आता आम्ही मुळं शोधतो, मुळं सापडल्यानंतर खोडं ऑटोमॅटिक सापडणार आहे. आता आम्ही मुळांच्या बरोबर पाठी लागत खोडापर्यंत पोहोचतोय. 4 ते 5 दिवसात त्या खोडापर्यंतची पूर्ण इत्यंभूत माहिती आम्हाला मिळेल. ती मिळाली का त्या सीलबंद पाकिट फॉरेन्सिकसाठी मी देणार. फॉरेन्सिकमध्ये त्याची ऑथेंटिकिटी आली, हे 100% तुम्ही जे शोधलं आहे ते ऑथेंटिकेट आहे, ते ऑथेंटिक आलं, हे सगळं तुम्हाला मी कॉपी देणार. आणि मग तुम्हीच तुमचा आकार त्या कागदावर बघणार, तो आकार कोण काही आकाचा आका अशी पण चर्चा झाली. तुमच्याकडे अपडेट काय आहेत, आका सापडला का? सध्या तरी परवा दिवशीच आम्ही एफडीच्या कार्यालयात माहिती घेतली, तर त्यांचं म्हणणं आहे की सखोल अशी चौकशी चालू आहे. आपल्या तालुक्यातील एका मोठ्या डेअरीवरती 2-3 छोट्या डेअरीवरती त्यांची कारवाईवाला त्यांची पाहणी झाली आहे 6-7 दिवसाचा. त्याचा अहवाल ते तयार करत आहेत आणि त्यांच्या बँकिंगमधले जे काही पुरावे असतील त्याची ती पडताळणी करत आहे. ते पडताळणी केल्यानंतर त्यांना त्यात जेव्हा सत्यता सापडेल तेव्हा ते म्हटले की आम्ही तुम्हाला पूर्ण पुराव्याशी सादर करू. आंबेगाव तालुक्यातील कुठल्या म्हणजे कोणकोणत्या खाजगी दूध संस्थांवर किंवा खाजगी डेअरींवर त्यांनी कारवाई केलेली आहे? त्यांनी नाव सांगायला टाळलं कारण की होतं की जोपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देत नाही तोपर्यंत एखाद्या खाजगी डेअरीचं नाव घेऊन त्या नाव घेऊन त्या डेअरीला बदनाम करणं चांगलं नाही आहे, म्हणून आम्ही सुद्धा त्यांचे नाव घेऊ शकत नाही. आता देवदत्त निकम असं म्हणाले होते की हा भ्रष्टाचाराचा गोवर्धन गाडला पाहिजे. गोवर्धनबद्दल काय सांगू शकाल? देवदत्त निकमांचा विषय हा त्यांचा पर्सनल आहे, कारण की माझा हा विषय फक्त तुम्ही पण होता सांगतो ना मी. देवदत्त निकमांचा विषय हा त्यांचा पर्सनल आहे, कारण की आमचं आंदोलन हे फक्त दूध भेसळीपुरतं आहे. दूध भेसळीचं आंदोलन हे सावकाश करून मी काय खाल्लं तू काय खाल्लं इथपर्यंत गेलं. तर आम्ही काय त्याला खाल्लंच नाही, त्यामुळे आम्ही काय ह्याच्यात पडू शकत नाही. त्यामुळे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट पण नाही. आमचं आंदोलन फक्त आंबेगावमधील त्रासलेल्या जनतेच्यासाठी, अन्याय करणाऱ्या म्हणजे दूध भेसळ करतात म्हणजे अन्याय करतात. म्हणजे ठराविक जर पाहिलं वाणी साहेब की दूध भेसळ करणाऱ्यापेक्षा ते दूध संकलन करून वितरित करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. आणि याच्यावरती आमचा सगळ्यात मोठा मागणी आहे एफडीएला की ह्या ज्या लोकांचं दूध संकलन ज्यांनी केलं ते संकलन करून ज्यांनी वाटलं तो हा सगळ्यात सूत्रधार आहे. आणि त्या मोठ्या डेअरीवरती किंवा त्या संकलनवाल्या माणसावर आपण लवकरात लवकर आपली चौकशी करावी आणि आपला चौकशीचा फास आवळावा अशी आमची मागणी आहे. तुकाराम मुंढे यांचं काम अतिशय पारदर्शक आहे, परंतु त्यांची खालची जी टीम आहे ही कुठेतरी मॅनेज होते अशी सुप्त चर्चा होते. आता तुमच्याच भाषेत सांगायचं तर स्त्रोत्राकडनं म्हटलं तर त्याला काय अर्थ राहत नाही. मुंडे साहेबांना परवाच हा प्रश्न विचारला होता, त्यांची मुलाखत पण ऐकली. मुंडे साहेब म्हटले की जो अधिकारी बोलतो त्या अधिकाऱ्याला तेवढी पॉवर असते, पण त्याच्या खालचा अधिकारी तेवढं बोलू शकत नाही, त्याला तेवढी पॉवर त्याला अभय नसते, त्याच्या खुर्चीला अभय नसते. म्हणून ते अधिकारी कोणाबद्दल बोलू शकत नाही, कारण की मुंडे साहेब मुंबईत बसतात, खालचे अधिकारी ह्या तिथे ते विभागीय क्षेत्रीय कार्यालयात बसतात. क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय लोकांचा त्यांच्यावर दबाव असतो म्हणून ते बोलत नाही. बाकी काही मला वाटत नाही. मनसरला जे काही संशयित आरोपी पकडले त्यांना घोडेगावच्या न्यायालयात नेले, त्या ठिकाणी एका संशयित आरोपीने पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवला, त्याचा इश्यू झाला. तर त्याचा अर्थ काय? सगळी कारवाई मॅनेज आहे का किंवा पोलिसांचा गृह खात्याचा सपोर्ट आहे का? आता कारवाई तर मॅनेज म्हणता येणार नाही आहे, परंतु विषय असा आहे की ते जे लोक आहेत ते इथल्या स्थानिक आणि इथे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे निगडीत आहेत आणि त्याची पूर्णपणे भरपूर असे पुरावे प्रसारमाध्यमामध्ये फिरत आहेत. आता मला सांगा की ज्याच्यावर सत्तेचा हात असेल तर तो त्याची तेवढी हिंमत होणार नाही, तो त्या पोलीस ऑफिसरच्या खांद्यावर हात ठेवणार. त्यामुळे सत्तेचा माज आहे, दुसरं काही नाही. तुम्ही सत्तेचा हात नाही, मी तुम्हाला आंबेगाव तालुक्यावर असणार सत्तेवाल्यांचा त्यांना हात. माझं पोलिसांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यात होत आपल्या माहिती मी तुम्हाला पत्रकार साहेब उद्या तुम्हाला एक 6 पत्र देतो की ज्या पत्रावर इथल्या नेते साहेब की यांची इथं बदली करा. 2 मिनिटं तुमच्या प्रश्न उत्तर माझ्याकडे आहे. आपल्या तालुक्यात आतापर्यंत जेवढे काही PI API जॉईन होतात तर त्यांच्या पत्रावरती यांची बदली करा
अशा साहित्याने त्याच्या आहेत तुम्हाला पाहिजे तो पुरावा देतो मी. त्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे, कारण ते प्रेस नोट किंवा इतर माहिती प्रसार माध्यमाला देत नाही. नेमकं काय वाटतं तुम्हाला? पोलिसांच्या कारभारावर आपण कोणत्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. ते कायद्याचे रक्षक आहेत. मंचर असेल, गोडेगाव असेल, भीमाशंकर असेल, सगळ्या ठिकाणी पोलीस खातं आपल्याकडे दक्ष आहे. परंतु जेव्हा ते एखाद्या कुठल्यातरी मतदारसंघात काम करतात तिथल्या सत्तेतले आमदार तर त्यांना थोडासा दबाव असतो, कारण त्यांचंही घर ह्या नोकरीवर चालू असतं. पोलीस म्हणजे काय मालक नाही, शेवट त्यांनाही त्यांच्या नोकरी पारीची त्यांच्या बदलीची काळजी असते, म्हणून ते तेवढे जुक्तमाप तिथे संस्था देत असतात. पोलिसांच्या या वागण्याचं तुम्ही समर्थन करता? करताय असं? पोलिसांच्या वागण्याचं नाही समजतं. कसं असतं की समजा पोलिसांनी दबावाखाली काम करावं. पोलीस दबावाखाली काम करत नाही, पण पोलीस उघडपणे पण सुद्धा जास्त काम करू शकत ते नाही. कायद्याचे रक्षक आहेत, त्यांनी सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. त्याचं काम सिस्टम कायदा पाळणाऱ्या जनतेला न्याय दिला पाहिजे. जर कुठल्या तरी आमदाराचा ऐकून दबावाखाली काम करत असतील, सामान्य जनतेने कोणाची आशा जगायचं? याच्यावर ते सांगतो की पोलीस तपास करताना कोणाचं नाव घेऊ शकत नाही. ज्या दिवशी पोलीस चार्जशीट दाखल करतील मग त्या दिवशी कुणाचंही नाव घेतील. पण जोपर्यंत तपास चालू आहे, चार्जशीट दाखल होत नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर ते कुणाचंही नाव घेऊ शकतात, पण जोपर्यंत तपास चालू आहे तोपर्यंत कोणाचं नाव घेत नाही. याचा त्यांच्यावर दबाव असं नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कुणाशी तरी चुकीचा गैरसमज होण्याचा किंवा कुणाशी तरी वाईटपणा घेण्याचं ते टाळतात. जेव्हा चार्जशीट दाखल होते ती प्रेसला गेल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक सगळं येतं. त्याला काय एवढा मोठा विषय राहतो. 13 आरोपी अजून फरार आहे, म्हणजे नेमकं अजून याच्यामध्ये काही गुढ आहे का, वाटतंय का? आता हा तर नुसतं गौड बांग, हा सगळं गौड बंगाल आहे, नुसतं गौड नाही. आणि पोलिसांना खुनातले आरोपी सापडतात, पण दूध भेसळीचे आरोपी सापडत नाही. यासारखं म्हणजे मी शल्य तर मला वाटत नाही पोलिसांना कुठलं दुसरं असेल. म्हणजे आता त्या पोलिसांना रात्री झोप येत नसेल की आपण एवढे म्हणजे आपल्या मंचरचे आणि घोडेगावची एवढी चांगली पोलीस यंत्रणा आहे की ते सगळ्यात जास्त क्राईम डिटेक्ट करतात. आणि ह्या भेसळीतले रॅकेट डिटेक्ट करू शकत नाही सर, ते शल्य त्यांना नक्की असेल आणि ते त्याचा शोध घेत असतील असं आम्हाला तरी वाटतं. बऱ्याच वेळा समजा छोटे मोठे समजा अन्याय झाला किंवा आरोपी सापडत नसल्यावर आपण सुद्धा मोर्चा काढलेला आहे. हो. मग याबाबत अजून 13 आरोपी फरार आहे, याबाबत काही स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही. नेमकं काय नेमकं? याच्याबाबत आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन आम्ही मागच्या हप्त्यातच अरुण भाऊ आणि मी मुंबईला गेलो होतो. आम्ही एक देवेंद्र फडणवीसांना पण एक दिले, एक एकनाथ शिंदेंना पण दिले की हा नुसता गुन्हा नाही, दूध भेसळ हा गुन्हा नाही. दूध भेसळ हे आपल्या भविष्यातील आपल्या पिढीला समूळपणे नष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही, आपल्या पुढच्या पिढीला मानसिक आणि आरोग्य म्हणजे आरोग्य दिशेच्या दृष्टीने पूर्णपणे बरबाद करते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र करणाऱ्या ह्या माणसाला सहजासहज तरी आम्ही माफ करणार नाही. त्यासाठी आम्हाला इथे जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला केंद्रात जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला आम्ही शाळेकडे जावं लागेल, हे कुणाकडे जावं लागेल. आम्ही आत्तासुद्धा आमचेसुद्धा ज्या काही खालचे सहकारी आहेत आम्ही पूर्णपणे चौकशी करून एक पुरावे तयार करत आहोत की कुठल्या दूध संकलन केंद्रात किती लोक दूध घालत होते, ते दूध किती येत होतं, मग ते दूध कुठल्या डेअरीत किती गेलं, मग त्या डेअरीने ते दूध काय केलं, त्याची पावडर बनवली, त्याचं चीज बनवलं, त्याचं तूप बनवलं, या सगळ्या गोष्टींचे आम्ही आतापर्यंत पुरावे तयार करत आहोत. आणि हे पुरावे आमचे लवकरच 30 ते 30% तयार होतील. आणि जेव्हा तयार होऊन पुढे जातील तेव्हा याची एक प्रत या तुमच्या प्रत्येकाला मी पोचवणार आहे. तर दूध भेसळखोर तुमच्या आंबेगाव तालुक्यातील आहेत, ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा, लोकप्रतिनिधीचा या दूध भेसळखोरांना छुपा पाठिंबा आहे का, तुम्हाला काय वाटतं? हे छुपा नाही, त्यांना डायरेक्ट पाठिंबा आहे. त्यांनी मी तुम्हाला पाठवतो, तुम्हाला ऐकून दाखवतो. त्यांच्या परवाच्या भाषणात त्यांनी दिलं आहे की माझे सहकारी चुकले असतील, काका चुकले असतील, पण ते डान्सबार वय जातात. आपल्या तालुक्यातल्या नेत्याला जर त्या घटनेची जर त्याची एवढी जाणीव नसेल, त्याचं गांभीर्य नसेल तर त्याच्यापुढे बोलणार काय? वळसे पाटलांचं काय चुकलं, भाषणात काय चुकलं? वळसे पाटील सांगतायत की आमच्या लोकांनी चूक केली असेल पण ते डान्सबार नाही. म्हणजे त्यांनी कबूल केलं काका चुकलेत, पण काकाचा डान्सबार नाही. पण वळसे पाटलांना त्या गोष्टीला गांभीर्यच पाळलं नाही. आज तुम्ही मला सांगा, आंबेगावच्या जनतेमध्ये आंबेगाव जनता वळसे पाटलांना भाग्यविधाता म्हणते. म्हणजे काय? ज्या आंबेगावमध्ये 90-95 सालीच्या अगोदर कधी कॅन्सर नव्हता, आज आंबेगावमध्ये जवळपास 100 रुग्ण कॅन्सरचे. म्हणजे हा कॅन्सर दिल्यामुळे तुमचं भाग्यविधाता केलं त्यांनी. तुम्हाला काय दिलं? कॅन्सर दिला का? आंबेगावमध्ये एकही प्रकारचा रोजगार नाही, म्हणजे काय दिला तुम्हाला? बिना रोजगाराचा तालुका दिला, म्हणजे भाग्यविधाता केलं का? काय केलं? बिना रस्त्याचा तालुका दिला, बिना रोडचा तालुका दिला, बिना उद्योगाचा तालुका दिला. मग तुम्ही जे सांगताय की आम्ही 200 खाटाचं हॉस्पिटल काढलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी तुम्ही कॅन्सर पसरवला का? नक्की काय केलं तुम्ही?
आणि हे लोक करताना ते कबूल करतायत की माझे कार्यकर्ते चुकले असतीलही पण त्यांचा डालभाग नाही. हे आम्हाला त्यांच्याकडनं अशी माहिती पाहिजे होती की तुम्ही माझ्याबरोबर तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे, तुम्ही ज्या चौकात थांबताय त्या चौकात मी पण येऊन थांबतो. आपला लढा भेसळ विरोध आहे आणि आपण तो भेसळ करणाऱ्या लोकांना नामोनिशान त्यांचं मिटू, अशा प्रकारे त्यांची भूमिका आम्हाला अपेक्षित होती. पण त्यांची भूमिका याच्या पूर्ण विसंगत होती. ते सांगतायत की अरे माझ्या बाजूने बोलणारं कोण आहे का. म्हणजे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मागच्या पण बोललो की त्यांनी जे वड लावलेत ना, ते वडाच्या पारंब्यांमुळं एवढी वाढली की आज ते त्याच्यामध्ये अडकून गेलेत. त्यांना आता बाहेर पडायला रस्ता शोधावा लागतोय. त्यात मी बाहेर कसा पडू, म्हणजे त्यांना रस्ता सापडत नाही.